कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात असाल. तर आत्ता आमच्या घरामध्ये ना एक निवांत शांतता आहे आणि ती का आहे तुम्हाला सांगते. कारण हे मॅडम आमच्या झोपलेल्या आहेत आणि आता वाजलेत किती वाजले? रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत आणि आत्ता इथं मॅडम झोपूनच राहिली ना, तर ही काय रात्रभर झोपायची नाही आणि आम्हा दोघांना सुद्धा झोपू द्यायची नाही. आजचा 15 ऑगस्ट ही मात्र आमची चांगलीच गाजवणार आहे. ती पण तिच्या पप्पाला आजच्याकडे देण्यासाठी वेळच नाही आहे, कारण आमची गाडी बिघडली आहे. ती गाडी दुरुस्त करायला तिचे पप्पा घेऊन गेलेत. सकाळी तिचे पप्पा बाहेर गेले होते त्यांच्या कामासाठी. आजच्या संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा आज काही खास नाही, खूप साधं आणि सिंपल जेवण बनवायचं मी ठरवलं आहे. आणि ऋत्वीसाठी सुद्धा आज काहीतरी वेगळं करायचं ठरवलं आहे, कारण आज शेवग्याच्या शेंगा ऋत्वीचे पप्पा येताना घेऊन आले होते. म्हणून ऋत्वीसाठी शेवग्याची शेंगा डाळ घातलेला आहे आणि कुकरमध्ये ना भातसुद्धा लावलेला आहे. भाजीची सुद्धा तयारी करून ठेवलेली आहे, भाजीसुद्धा करेनच. पण त्याआधी मला तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे. चला. हे सारे माझे ऋत्वीचे ड्रेसेस आहेत. म्हटलं तिला आज 15 ऑगस्ट निमित्त एखादा व्हाईट ड्रेस घालेन, पण तिनं काही घातलाच नाही. मी तिला एक दुसरा ड्रेस आहे तो घालण्याचा फार प्रयत्न केला, पण तिने नाहीच घातला. आता ना या तुमच्या तिचे एवढे फ्रॉक्स सगळे बाहेर आलेच आहेत ना, म्हटलं तुम्हाला एकदा दाखवते. या फ्रॉक्सच्या नाव खूप गोड गोड आठवणी आहेत ऋत्वीच्या सुद्धा. आता हे फ्रॉक बघा, हे लांबून खूप वाईट वाईट दिसतं पण खरंच छान आहे. हे बघा यार, हे किती छान फ्रॉक आहे नाही. ह्याला मस्त अशी लेसलेस आहे, खूप छान वाटते हे फ्रॉक. आणि ह्याची खूप खास आठवण म्हणजे हे ऋत्वीनं तिच्या बारशाला घातलं होतं. तो हे तिच्या बारशाचं फ्रॉक आहे जे मी अजूनपर्यंत ठेवले. मला छोटं झालं तरी कोणाला द्यायचीच इच्छा होत नाही. आणि अजून खूप सारे फ्रॉक्स आहेत जे मी तुम्हाला दाखवते जे तिच्या बारशाला भेटलेत. आणि त्यातले काही फ्रॉक तिने घातलेत किंवा घातलेसुद्धा नाही आहेत. तर आता हा फ्रॉक बघा बरं का, किती छान फ्रॉक आहे ना. खरं सांगा मला कसा वाटला तुम्हाला? छान आहे, पण तिला ना अशा कपड्यातलं फ्रॉक आता अजिबात घालायला आवडत नाही आणि त्यामुळे ती नाहीच म्हणते घालायला. तिला कितीही द्या नाही म्हणते ती. आणि हे एक फ्रॉक बघा, हे सुद्धा किती छान फ्रॉक आहे, एकदम ब्लू ब्लू मस्त, त्याच्यावरती मणी विणी आहेत, एकदम छान दिसते. पण ते तिला आत्ता अजिबात येत नाही कारण ती खूप मोठी झाली आणि फ्रॉकसुद्धा खूप छोटं झालं. आणि हे एक फ्रॉक आहे जे रमाताईंनी घेतलं आहे ऋत्वीसाठी तिच्या बारशाला. सो हे तिने एकदा घातलं आहे, तिला हे खूप छान दिसतं, उठून दिसतं, मस्त दिसतं ऋत्वी याच्यात. पण मस्का मारून तिला कधीतरी घालेल नक्की आणि फोटो तुमच्याशी नक्की शेअर करेल. आणि हे एक फ्रॉक आहे, हे तिला गावच्या बाबांनी दिलं आहे. हे तिने वापरलं आहे, तिला आवडलं होतं म्हणून. आता तिच्या आवडीनुसार ती वापरते बरं का. तिला आता सध्या तरी टी शर्ट पॅन्ट वापरायला फार आवडतात. सो ती टी शर्टच घालायला मागते. आणि हे एक फ्रॉक आहे जे तिला आवडतं. ती कधीतरी मनापासून हे फ्रॉक घालायला मागते कारण ह्याच्यावरती ही जे छान छान फुलं आहेत आणि हे जे आहे ना हे कलर ते तिला फार आवडतं. आणि हे एक फ्रॉक आहे, याचीसुद्धा एक गोड आठवण आहे की हे तिनं तिच्या पहिल्या वाढदिवसाला घातलं होतं. हे खूप छान फ्रॉक आहे. चला, आत्ता माझी मॅडम उठलेली आहे, सो मी आता तिला घेते, नाही तर तिचा भोंगा खूप जोरात वासेल. हां मॅडम, उठलात तुम्ही? झाली झोप? हां, मग आता रात्रभर झोपणार नाही? अजिबात नाही? बरं बरं. ऋत्वीला भूक लागली होती, मग तिला जेवायला घेऊन आले. तोपर्यंत ऋत्वीचे पप्पासुद्धा गाडी दुरुस्त करून घरी आले होते. ऋत्वीला नाही डाळ शेंगा खायला फार आवडते, मग तिने तर फार आवडीने खाल्लं. मग त्यानंतर आम्ही सगळेजण जेवलो आणि सगळं झोपायच्या तयारीला लागलो. पण आमच्या ऋत्वीची मात्र इकडे मस्तीच चालू होती. ती काही झोपायचं नाव घेत नव्हती. म्हटलं तिला खेळू दे. ती खेळून खेळून दमली, मग तिला पुन्हा भूक लागली. मग तिच्यासाठी मी साधी पेज केली होती. आमच्या गावच्या तांदळाची पेज आहे, तिला खायला फार आवडते. तिला खायला भरवत होते, पण तिला मात्र स्वतःच्याच हाताने खायचं होतं. आता एवढं सगळं खायला ते किती वेळ लावेल हे मला नाही माहिती. पण तोपर्यंत इकडे बघा, ऋत्वीचे पप्पासुद्धा मस्त शांत झोपून गेले होते. झाल्यानंतर ती पुन्हा थोड्या वेळ ती खेळली आणि त्यानंतर मग मी तिला झोपायला घेतलं. झोपायला तिने खरंच फार वेळ लावला. चला, असा गेला माझा आजचा दिवस. तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला, शुभरात्री. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.